शिरडोन संघासाठी पहिलाच बॉल तेजस चौधरीचा लाऊडली अपील इथे केला जातोय बाहेरील दिशेमध्ये. टप्पा टाकल्यानंतर बाहेरील दिशेमध्ये हा बॉल निघाला गेलाय, कारण की नॅचरल स्विंग आणि चांगल्या दर्जेदार गोलंदाजीचा प्रदर्शन सध्या पाहिलं गेलं तर तेजस चौधरीच्या माध्यमातून राहिला गेलाय. पहिलाच बॉल पाहिला तर इथून डॉट बॉलची सांगता. अधिराज्य आज कुठला संघ या क्रांतीवीर शिरडोन क्रीडा नगरीमध्ये गाजवेल हे पाहणं फार गरजेचं असेल. एका बाजूला बोरले संघ, यावेळेस आडव्या बॅटनं स्लॅश केलाय बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर स्पीच साऊंड आलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. साम्राज्य मोठा करायचं असेल तर स्वतःला आधी लढवावा लागतो, स्वतःला तयार करावा लागतो आणि ते चांबवणं केल्या. चौकार ठोकलं गेलंय. यावेळेसला आणखीन एक पाहिलं गेलं तर इथून गुडघे टेकून मारायचा प्रयत्न होता, परंतु विचार केला तर इथून डॉट बॉल आला. चला ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी साईडला व्हायचं आहे, प्लीज विनंती करतो. जे ब्लॅक स्क्रीनच्या समोर आहेत त्यांना विनंती आहे आपण तिथनं साईडला व्हायचं आहे. कमबॅकिंग गोलंदाजी आता इथून तेजस चौधरीच्या माध्यमातून घरच्या मैदानावर केला जातो. चौकाराचा मार खाल्ला, परंतु लेंथ चांगली आहे. यावेळेसला स्लोवर धीम्या गतीचा बॉल होता. तेजस चौधरी आज पाहिलं गेलं तर संपूर्ण या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवतोय. बॅटिंग करत असताना 43 धावा, मॅन ऑफ द मॅचचा मान करी ठक्कर. अगदी पाहिलं गेलं तर जय मल्हार हॉटेलचे सर्व जगदीश मुकादम यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयांची कॅश प्राइस त्यांच्या माध्यमातून लगावली गेली आहे, पण विसरून चालणार नाही. समोर पाहिलं गेलं तर चॅम्बो आहे आणि इथून मात्र ठोकला गेलाय. निर्णय न बाकी आहे. बॉल झालाय फरार, आउट ऑफ द पार. मॅक्सिमम मिळतील 4 धावा. विक्रमदीप टोकल यांच्याकडनं 2 विकेट साठी तब्बल 500 रुपयांची कॅश प्राइज असणाऱ्या यावेळेसला पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना टोटल 8 धावा धावफलकावर 24 लाईव्ह इव्हेंट पाहिलं गेलं तर इथून बोर्डले संघाच्या बाजूने लागल्या गेल्या आहेत. काही मागच्या मॅच मध्ये चांबोना पाहिलं गेलं तर बॅटिंग केली होती. संदेश पाटील यांची देखील साथ त्यांना चांगली लाभली होती, परंतु श्रीराम शिरडोन संघाच्या अगेन्स्ट मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेसला इनफिल्डला क्लिअर केला, इनक्रॅकेबल बॉल चालला सीमा पार सलगचा. इथून पाहिला गेलं तर तेजस चौधरीचा अगेन्स्ट हा दुसरा माय टू यूज चौकार पाहायला मिळतोय. केचले गेल्यात व्यक्ती पाहायला गेलं तर 12 या धावसंख्येवर आता इथून चॅम्बो अगदी पाहायला गेलतो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक मध्ये रोटेट होईल आणि स्ट्राईक पाहायला गेले तर आता इथून संदेश पाटील तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील आणि गोलंदाज पाहिला तर इथून श्रीराम शिरडोन संघ तुम्हाला टाइम अलर्ट आहे. दिलेल्या वेळ अनुसार तुम्हाला अगदी तुमची षटकं कंप्लीट करायची आहेत, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि इथून 12 धावा खर्च केल्या तेजस चौधरीने, परंतु नौकाही गोलंदाज पाहिला तर डावखुऱ्याचा गोलंदाज आहे अंकित वाजेकर गोलंदाजी मार्कवर असतील. दुसऱ्या क्रमांकावर त्यांना नियुक्त केल्या गेल्या. प्रत्येक डॉट बॉल साठी आमची जगदीश मुकादम जयमल्लार हॉटेलची सर्व त्यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाची धनराशी असणाऱ्या गोलंदाजांसाठी. यावेळेसला पहिलाच थोडासा पाहायला गेलं तर स्लोवर लेग कट टाकला होता, त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. थ्रो ओव्हर थ्रो पाहायला मिळाला आहे, परंतु धाव मात्र घेतली गेली नाही. आणि इथून पाहिलं गेलं तर सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने 13 धावा धावफलकावर लागल्यात.
अगदी चैतन्य मुकादम त्यांचं देखील नुकताच आगमन मुख्य व्यासपीठावर झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत क्रांतीवीर हॉटेलचे सर्वे सर्वा. तेरा धावा धाव फलकावर. चॅम्बो ऑन स्ट्राईक. प्रफुल्ल पाटील या बॉलीसला मारायचा प्रयत्न होता अक्रॉस लाईन, परंतु पाहिलं गेलं तर तिन्ही स्टंपवर ना हा बॉल मात्र रक्षकाच्या हातात विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगत्याता. दोन्ही संघांना आत्मविश्वासानं केलं मैदानाच्या आतमध्ये सध्या तर दाखवलाय प्रेक्षकांना, परंतु जे स्वप्न घेऊन आज मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ दाखल झाल्यात त्या स्वप्नांना आज सत्यामध्ये उतरवतील का हे पाहणं तेवढंच गरजेचं राहणार या मॅच मध्ये. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा लेग कट टाकलाय. चॅम्बोला फसवला गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लेग बाईचा इशारा देखील आलाय. फ्लाय स्लिपला फिल्डर होते तैनात आमचे आयोजक मुख्य तुम्ही पाहताय प्रतिकेश वाचेकर. सिंगल मिळेल. सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघ आता 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्यात. विचार केला तर या 4 षटकामध्ये तुम्हाला 50+ कराव्या लागतील, कारण की बोरले संघाची गोलंदाजी देखील तिखट आहे. भेदक मारा त्यांच्याकडे देखील आहे, परंतु धावा उभाराव्या लागतील. या बॉलीसला घुसून मारण्याचा प्रयत्न. निकेत चौधरी आजचे बर्थडे बॉय आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा बॉल अडवला गेलाय. आज पाहिलं गेलं तर संपूर्ण शिरडोन वाशियांचं नजरा पाहिल्या तर पूर्णपणे श्रीराम शिरडोन टीमवर मात्र असणार आहेत, कारण की घरच्या मैदानावर त्यांना चांगला परफॉर्मन्स करावा लागेल, परंतु बोर्डले संघाला देखील आज दमदार कामगिरी करावी लागेल. या बॉलीसला वेगवान बॉल टाकला गेलाय फ्लाय स्लिपला, परंतु नियंत्रण नव्हतं या बॉलवर. व्हाईट बॉलचा इशारा. 1 मध्ये पडेल भर. टीमची धावसंख्या 15 धावा धाव फलकावर. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. जर मागच्या मॅचचा उदाहरण घेतला तर काय आक्रमण दोन्ही फलंदाजांना केलं होतं, परंतु सध्याच्या सिच्युएशन मध्ये पाहिलं तर थोडेसे मात्र बागफुटला लोटले गेल्यात, परंतु विसरून चालणार नाही. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू आहे. कधी कुठल्याही क्षणाला मॅच फिरू शकते यात मात्र तील शंका नाहीये. यावेळीसला आणखीन एक नजरेसमोर ना पाहिला गेलं तर लेखड बॉल टाकला गेलाय. अंकित वाजेकर गोलंदाज तुम्ही पाहताय दुसऱ्या क्रमांकावर. पाहिलं गेलं तर संदेश पाटील यांना उभं ठेवलं गेलंय. थोडस पाहिलं गेलं तर बाग फुटला संकट मोचक बनून आज पाहिलं गेलं तर 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्डले संघासाठी दोन्ही फलंदाजांना झुंज द्यावे लागेल. ती श्रीराम शिरडोन संघाच्या अगेन्स्ट खेळताना 15 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस धीम्या गतीचा बॉल आहे, परंतु अतिरिक्त बाहेर बॉल निघाला गेलाय. काय कमालीचा टर्न पाहायला मिळतोय आपल्याला इथून विचार केला तर. चला त्यानंतर आमचे आदरणीय मान्यवर रविकांतजी मुकादम त्यांना देखील विनंती आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल, परंतु त्या ठिकाणी फिल्डर योगेश चौधरी होत्या. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाल्या. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2च्या मध्ये टीमची धाव संख्या पाहिली तर जाऊन पोहोचल्यात बिनबाद 24 लाईव्ह इव्हेंट्स. पाहिलं गेले तर बोर्डले संघ 18 या धाव संख्येवर 2 बॉलचा आणि 2 षटकांचा खेळ पाहिला तरी इथून झालाय संपन्न. ज्या खेळासाठी बोर्डले संघ ओळखला जातो आहे ती खेळी आज पाहिला गेले तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या क्रीडा नगरीमध्ये करावी लागेल. चांगली धाव संख्या उभारावी लागेल. जर इथून येत्या 12 बॉल मध्ये जर चांगली धाव संख्या उभ्या राहिल्यात ना तर अगदी पाहायला गेलं तर लढताना पाहायला मिळतील जिद्दीना बोर्डले संघ. 18 धावा धाव फलकावर 12 बॉलचा खेळ झाला संपन्न. अगदी पाहायला गेलं तर 3 विकेट साठी सुवर्ण संधी आहे श्रीराम शिरडोन संघाच्या गोलंदाजांना. 8780 अशी धनराशी मात्र आमच्या गिरीश मुकादम त्यांच्या माध्यमातून लागली गेल्या. त्यानंतर दत्तशेठजी मुकादम त्यांचा देखील नुकताच मंचावर आगमन झाला, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया स्पर्धेमध्ये.
जगदीशची मुकादम त्यांच्या माध्यमातून देखील पाहिले गेले तर 8780 अशी धनराशी मात्र लगावली गेले लगातार 3 विकेट साठी. परंतु इथून मात्र पाहिले गेले तर प्रतिकेश वाजेकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, पाहिलं गेलं तर किंग शिर्डन पुरस्कृत. यावेळेसला परफेक्ट रडार मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आघात केलाय. इलाका जरी तुमचा असला परंतु धमाका मात्र आम्ही करणार आणि तो सांगतोय फलंदाज चॅम्बो. टकले यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 2000 रुपयाची धनराशी असेल. अगदी या पतूर साठी प्रतिकेश वाजेकर. यावेळेसला आणखीन एक तडाखा, परंतु स्लॉट मध्ये हा बॉल बाजूच्या जाईल प्लॉट मध्ये. चॅम्बो आता संकट मोचक बनून उभा राहिलाय. टीम बोरले संघासाठी 4च्या मदतीनं काही लढतोय आता. पाहिला गेलं तर श्रीराम शिर्डोन संघाच्या अगेन्स्ट इलाका पाहिला गेला तर शिर्डोन संघाचा आहे, परंतु धमाका आज पाहिला गेलं तर चॅम्बो या मैदानावर करताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 28, लॉस ऑफ 0 विकेट. 28 धावा धाव फलकावर मात्र लागल्या गेल्यात. आज खरी अस्तित्वाची लढाई दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतात. आणखीन एक पाहिला गेला तर फुल टॉस बॉल, परंतु नशिबाची साथ आज पाहिला गेले तर चॅम्बोच्या बाजूने आहे. झुकावं लागेल आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की चॅम्बोची बॅट आता मैदानाच्या आता बोलण्यास केली आहे सुरुवात. या 4च्या मदतीनं टीमची धावसंख्या पाहिली ना तर 32, 32 धावा धाव फलकावर. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. मैदानाच्या आतमध्ये राहिलं तरी इतिहास नक्कीच घडवला पाहिजे आणि इथून घडवताना चॅम्बो मात्र पाहायला मिळतोय, परंतु प्रतिकेश वाजेकरला देखील बॅक करावं लागेल. यावेळीसला फटका इनसाइड आउटला, ऑफ साइडला, इनटू द गॅप. बॉल झालाय फरार. धमाकावर धमाका करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो. 36 धावा. यावेळीसला आणखीन एक तडाखा, लाजवाब बॅटिंग. जर फलंदाजी चॅम्बोची आवडली असेल तर जोरदार ताल्या करा. काय बॅटिंग, एकटा झुंज देतोय आज श्रीराम शिर्डोन संघाला. काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये, अप्रतिम, अविश्वसनीय. 13 बॉल मध्ये 34 धाव्यांवर नाबाद खेळतोय प्रफुल्ल पाटील. यावेळीसला फटका थोडासा फसला गेला. इथून पाहिलं गेलं तर सिंगल मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतोय आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल 41, 41 रन्स. विनंती आहे मुख्य व्यासपीठावर विनंती असेल अनिलजी म्हात्रे आणि त्यांच्या समवेत सुबोधजी पाटील त्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आणि वरीची कणिक त्यांना देखील विनंती आपण यावं व्यासपीठावर. आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. चला श्रीराम शिर्डोन संघ तुम्हाला टाइम अलर्ट आहे. जर इथून अजून विलंब केला तर एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. काय अफलातून बॅटिंग केली आहे. विचार केला तर 14 बॉल फेस केल्यात. चॅम्बोने वैयक्तिक पाहिलं तर 35 धाव्यांवर नाबाद खेळतोय आणि दोन्ही फलंदाजांना पाहिलं गेलं तर कमालीचा डाव मात्र सावरलाय. 2 षटकामध्ये पाहिलं तर संघ पूर्णपणे अडचणीत होता. त्या अडचणीतनं मात्र बाहेर काढलाय. आज मात्र तलपताना पाहायला मिळते या शिर्डोनच्या क्रीडा नगरीमध्ये चॅम्बोची बॅट.
ओमकारजी पाटील लोणिवलीचे त्यांच्या माध्यमातून चांबोसाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकारास तब्बल 2000 रुपयांची धनराशी लगावली गेल्या. विकेट हॅट्रिक साठी पाहिलं गेलं तर आमची गिरीश मुकादम जगदीश मुकादम त्यांच्याकडून पाहिलं गेलं तर 8780 अशी धनराशी मात्र लगावली गेल्या. गोलंदाज पाहिलं तर येत्या 4 रात्रीमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकलाय, परंतु आज मात्र नेतृत्व श्रीराम शिरडोन संघासाठी करावा लागतोय. रोहित वाजेकर गोलंदाजी मार्कवर. या वेळेसला क्रॉस लाईन. आज मात्र कर्तन 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 काल ठरतोय टीम श्रीराम शिरडोन संघाचा, कारण की अफलातून बॅटिंग आता इथून मात्र बरसलाय चांबो गोलंदाजांवर आणि टीमची धावसंख्या 47 धाव फलकावर. ना भूत ना भविष्य अशी बॅटिंग आता करतोय. यावेळेसला मिस टायमिंग आहे. कॅचची संधी क्षेत्ररक्षक पोहोचल्यात, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर. फार महत्वाची विकेट होती चांबोची, परंतु तीही मात्र मिळाली गेली नाहीये. इथून विचार केला तर 2 धावा. टीमची धावसंख्या 49. अर्धशतक मात्र कंप्लीट केलं जाईल का आज शिरडोनच्या क्रीडा नगरीमध्ये? चांबोच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. नाबाद 43 धावेंवर खेळतोय प्रफुल्ल पाटील. अर्धशतक कंप्लीट होईल का या फलंदाजाचं? पाहणं योग्य राहील. यावेळेसला यू मिस बट आय एम डेफिनेटली हिट. बॉल चालला सीमारेषा पार. बॉल चालला लांब 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 लचक. षटकार. धाव फलकावर. अर्धा शतकापासून फक्त 1 धावेनं पिछाडीवर आहे चांबो. आज मात्र आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या ऐतिहासिक नगरामध्ये काय कमालीची बॅटिंग. यावेळेसला अर्धशतक मात्र पाहिलं गेलं तर चांपोचं कंप्लीट झालंय. संदेश अगदी पाहिलं गेलं तर दिले शिरडोन संघाला. इलाका जरी तुमचा असला, परंतु धमाका मी आज या मैदानावर करणार आणि सिद्ध केलंय. प्रफुल्ल पाटील अर्धशतक बाट उंचवायची आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्डले संघासाठी काय एका हाती झुंज दिल्या. अफलातून फलंदाजी. आज मात्र जशी ही स्पर्धा संपलेल संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, आज या खेळाडूचं नाव मात्र चमकेल यात मात्र तील शंका नाही आहे. वैयक्तिक पाहिलं गेलं तर अर्धशतक 50 धावा 18 बॉल मध्ये खऱ्या अर्थाने या फलंदाजानं कंप्लीट केल्यात आणि आज मात्र लाजवाब पारी त्याच्या माध्यमातून राहिल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या अब तक 56. इनकाउंटर स्पेशलिस्ट प्रफुल्ल पाटील. यावेळेसला इनसाइड आउटला फटका मात्र खेचलाय. बॉल चालला सीमारेषा पार. चांबोच्या बॅटमॅनना अजून एक बेधडक मारलाय कडक. बॉल चालला 6 धावा. 4 धाव्यांसाठी चौकार. वाघ मात्र जखमी झालाय, परंतु जखमांवर चांगल्या पद्धतीनं मलमपट्टी लावलाय. 60 धावा 16 रन ऑन अ कंप्लीट. यावेळेस लाईन साइड आउटला फटका गुडघे टेकून मारलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, परंतु थ्रो उशिराने पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आज कमालीची पारी राहील. अविश्वसनीय. पाहिला गेलं तर 62 धाव फलकावर. या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पाहिलं गेलं तर बोरले संघाच्या माध्यमातून उभारल्या गेल्यात. येणारे 24 बॉल 63 धावेंचं लक्ष्य उभारलंय घरच्या मैदानावर. पाहिलं गेलं तर श्रीराम शिरडोन संघाच्या अगेन्स्ट. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा किंग शिरडोन पुरस्कृत क्रांतीवीर चषक दमदार हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम रात्र आणि अंतिम रात्र मध्ये आज मात्र चांबो बरसलाय. जसा
17ला सुरुवात होईल. आवाज ऐकूया आमच्या बाबूशा सरांचा. थँक्यू सो मच. कहते ना तेरा दर्ज जितना बड़ा हाँ कहते ना तेरा धैर्य जितना बड़ा होगा देखना एक दिन तेरा